नमस्कार, मी राजेश अरुण 153 तहसील विधानसभेचा मनसेचा उमेदवार। आता मतमोजणी सुरू होती। आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शनास आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे। त्याचं कारण एवढा त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3 सील असतात, एका मशीनला एकच सील होतं। त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला हा एकच आवश्यक होतं। त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनला चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही दोनच मतं। म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही। हे अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय। या